हिवाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे बाजारामध्ये असे छान मस्त हिरवेगार आणि फ्रेश असे आवळे यायला सुरुवात झालेली आहे। तर चला आज आपण या आवळ्यांपासून मस्त छान आगळीवेगळी अशी रेसिपी बनवूया। आवळा खाण्याचे किती आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरासाठी आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आज आपण या आवळ्यापासून अशी रेसिपी बनवणार आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील आणि ज्यांना आवळा किंवा आवळ्यापासून बनवलेल्या कोणत्याही रेसिपी आवडत नाही, ते सुद्धा हा पदार्थ अगदी आवडीने आणि मागून मागून खातील। हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढे आवळे घेतलेले आहेत। हे आवळे 15 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्येच भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरड्या कपड्याने आपल्याला छान असे पुसून घ्यायचे आहेत। आवळे छान कोरडे करून घ्यायचे आहेत। हा पदार्थ आपण वर्षभरासाठी स्टोअर करणार आहे, त्यामुळे आपल्याला आवळे अगदी कोरडेच घ्यायचे आहेत। जर ओलसर हे आवळे राहिले तर हा पदार्थ अजिबात जास्त दिवस टिकणार नाही। चला तर आता हे आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। इथे मी आवळे किसण्यासाठी छोटी किसणी घेतलेली आहे, तुम्ही मोठ्या किसणीचा सुद्धा वापर करू शकता। तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळे आवळे जे आहेत ते छान असे किसणीवर किसून घ्यायचे आहेत। इथे मी तुम्हाला एक आवळा किसून दाखवलेला आहे। आता बाकीचे सगळ्या आवळ्याचा सुद्धा असाच किस तयार करून घेते। आता ही आवळ्याची बी सुद्धा आपल्याला फेकायची नाही आहे। ही आवळ्याची बी पाण्यामध्ये उकळून याचा रस आपण पिऊ शकतो। आवळा केसांसाठी, त्वचेसाठी तसेच डोळ्यांसाठी किती गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रोज एक आवळा आपण खाल्लाच पाहिजे। रोज एक आवळा खाणे शक्य नसेल तर अशा पद्धतीने आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून आपण ते वर्षभरासाठी स्टोअर करून रोजच्या आपल्या आहारात आवळ्याचा समावेश नक्कीच करू शकतो। तर इथे मी आवळे किसून घेतलेले आहेत। आता हा आवळ्याचा किस बाजूला ठेवलेला आहे आणि अर्धा किलो आवळ्यासाठी इथे मी 300 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे। 300 ग्रॅम एवढी गुळाची पावडर वापरली तरीही चालेल किंवा याऐवजी तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकता। जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल आणि साखर वापरायची असेल तर तुम्ही इथे खडीसाखरेचा सुद्धा वापर करू शकता। खडीसाखर मिक्सरला बारीक करून ती पावडर तुम्ही आवळ्याचा हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता। आता इथे मी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे। तर माझ्याकडे स्टीलचा हा कुकर आहे, त्यामुळे मी स्टीलचा कुकर घेतलेला आहे। तुम्ही कढईमध्ये हा पदार्थ बनवू शकता। सध्या गॅसची फ्लेम बंद आहे। असाच हा कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे। आता इथे या भांड्यामध्ये आपल्याला गूळ आणि आवळ्याची लेअरिंग करून घ्यायची आहे। आपण जो 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे त्यामधील अंदाजे अर्धा गूळ जो आहे तुम्ही कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला आवळ्याचा किस या गुळावरती टाकून घ्यायचा आहे। आवळ्याचा किस सुद्धा मी अर्धाच या गुळावरती टाकून घेतलेला आहे। आज आपण बनवत आहे आवळ्याचा मुरंबा। बऱ्याच ठिकाणी याला चुंदा किंवा लौंजी सुद्धा म्हणतात। तुमच्या भागामध्ये या पदार्थाला काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर बघा गूळ टाकून घेतला, त्यानंतर त्यावरती आवळ्याची लेअर लावून घेतली आणि आता शिल्लक राहिलेला सगळा गूळ आपल्याला या आवळ्याच्या लेअरवरती टाकून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी हा आवळ्याचा सगळा किस मी या गुळावरती टाकून घेणार आहे। असं केल्यामुळे गूळ जो आहे तो आवळ्यामध्ये छान एकसारखा असा मुरला जातो। तर इथे बघा सगळा जो आवळ्याचा किस आहे तो मी टाकून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम चालू करायची आहे। त्यानंतर कुकरवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर मी कुकरचं झाकण न लावता प्लेट या कुकरवरती झाकून ठेवलेली आहे। कढईमध्ये जरी करत असाल तरी सुद्धा आपल्याला कढईवरती सुद्धा प्लेट झाकण ठेवून घ्यायची आहे। तर बघा 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती मी असाच याला छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे। तर 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता गुळाचं छान असं पाणी झालेलं आहे आणि छान मस्त एकसारखा असा गूळ विरघळलेला आहे। त्या तळापासून एकसारखं असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरतीच हा आवळा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर मी झाकण ठेवून छान 7 ते 8 मिनिटे याला चांगली वाफ देऊन घेतलेली आहे आणि हा आवळा तुम्ही बघू शकता छान असा 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजला गेलेला आहे आणि यामधील पाणी सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे। रंग तुम्ही बघू शकता किती कमाल आलेला आहे या आवळ्याच्या मुरंब्याला। परत हे तळापासून हलवत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी हा पदार्थ इतका छान दिसतो की कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा आवळ्यापासून बनवलेला आहे। आता हा मुरंबा आणखी चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा एवढं सेंधव मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच काळं मीठ ज्याला आपण म्हणतो ते मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर
अर्धा चमचा एवढं आपलं साधं मीठसुद्धा टाकलेलं आहे. दोन्ही मीठ जे आहे ते समप्रमाणात म्हणजेच आपल्या चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत. दालचिनीमुळे खूप छान असा फ्लेवर या आवळ्याच्या मुरंब्याला येतो आणि दालचिनी गरम आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये असे गरम मसाल्याचे पदार्थ आपण खाल्लेच पाहिजे. आता यामध्ये 4 इलायची मी अशाच हाताने फोडून अख्ख्याच टाकून घेतलेल्या आहे. आता टाकून घेतलेले हे सगळे साहित्य छान असे या मुरंब्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. हा मुरंबा आणखीन जास्त चटपटीत आणि कलरफुल बनवण्यासाठी यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धा ते पाऊण चमचा एवढा काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी मिरची पावडर जी आहे ती रंगाला खूप छान असते, त्यामुळे मुरंब्याला खूप छान असा रंग येतो आणि हलकासा तिखटपणा, म्हणजे खूप जास्त तिखट नाही पण अगदी हलकासा तिखटपणा येतो. पण काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे मुरंब्याला रंग खूप छान येतो, त्यामुळे काश्मीरी लाल तिखट इथं वापरलेलं आहे. खूप जास्तही तिखट हा मुरंबा आपल्याला बनवायचा नाही आहे, अगदी हलकी टेस्ट लागायला पाहिजे. तिखटसुद्धा मी छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर परत आपल्याला 1 ते 2 मिनिट छान अशी याची वाफ काढायची आहे, म्हणजेच आपण जेही मसाले टाकून घेतलेले आहे त्याचा छान असा फ्लेवर या मुरंब्यामध्ये उतरेल. तर तुम्ही बघू शकता, फक्त मी 1 ते 1.5 मिनिट एवढी या मुरंब्याची वाफ काढून घेतली. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या मुरंब्याला रंग आणि चमक किती छान आलेली आहे. अतिशय चविष्ट असा हा मुरंबा बनून तयार झालेला आहे. आता यामधील संपूर्ण पाणीसुद्धा आटलेलं आहे. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. खूप जास्तही हा मुरंबा आपल्याला घट्ट करायचा नाही आहे, कारण थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होऊन जातो मग. त्यामुळे थोडासा रसरशीतच ठेवायचा आहे, पण पाणी मात्र यामध्ये ठेवायचं नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला या मुरंब्याची कन्सिस्टन्सी बघूनच समजत असेल, तर याच पद्धतीचा हा ठेवायचा आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पाणीसुद्धा यामध्ये ठेवायचं नाही आहे. चला तर मग आपला हा मुरंबा बनवून तयार झालेला आहे. मुरंबा सध्या खूप जास्त गरम आहे, त्यामुळे मी कुकरमध्ये असाच थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हा मुरंबा स्टोअर करून ठेवायचा आहे आणि याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर एवढी काळजी घेतली तर वर्षभरासाठी हा मुरंबा आरामात टिकला जातो. आवळा खूप जास्त गुणकारी आहे, पण रोज एक आवळा आपण खाऊ शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने बनवून ठेवलेला हा मुरंबा आपण रोज 1 चमचा जरी खाल्ला तर 100 पेक्षाही जास्त आजारावरती गुणकारी ठरेल. चला तर मग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा हा मुरंबा बनवून बघा. मोठेच काय, घरामध्ये लहानसुद्धा अगदी आवडीने मागून मागून खातील आणि वर्षभर काय, हा अगदी 10 ते 15 दिवसामध्ये अर्धा किलो किंवा 1 किलोचा मुरंबा संपून जाईल. एवढ्या आवडीने घरातील मंडळी खातील. त्या चविष्ट हा मुरंबा बनून तयार होतो. चला तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.